नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. खरं तर हा व्लॉग नसून एक तुम्हाला माहिती देणारा व्हिडिओ आहे. माहिती कशाची सांगतो हे बघा. ही जी फ्रेम दिसते ही आहे बाज. म्हणजे आता आपण गावाला आलो आहे तर गावाकडे जी पद्धत आहे झोपण्यासाठी बसण्यासाठी वापरतात ती म्हणजे बाज. आपल्या इथं कसं सोफा वगैरे वापरतात तसं इथं बाज वापरतात. तर ते आता फक्त फ्रेम आणली आहे, आता त्याचं विणायचं काम करायचं आहे. मग ती कशी विणतात हे खूप मोठं चॅलेंज आहे, कोणालाही जमत नाही. मग ते कसं विणतात काय करतात हे आज आपण ह्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. चला मग सुरू करूया. कसं विणतात काय विणतात. आता हे आणले आणि ह्याच्याबरोबर हे बघा त्याच्या रस्स्या, हे बघा हे त्याच्या रस्स्या आणून ठेवलेल्या आहेत. एवढ्या जवळजवळ त्या किलोवरती आणल्यात, म्हणजे 5 किलो रस्से आपण आणलेले आहे. 2.5 किलोचं एक पॅकेट आहे. मग ते किलोवरती आणून आता बघू कसं विणायचं काय विणायचं ते. आता हे दावं घेऊन चाललो आहे. हे वाढायचं आणि याकडे लांब घेऊन जायचं आहे ना. चला त्याची प्रोसेस चालू करू. पहिलं ह्याला काय हे पिळा बसलेला असतो ना, तो सरळ करायचा फक्त. सरळ करायचं. बा ए पिल्या, अरे बाज बनवायची. थांब जरा, हश 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 पप्पा. आणि एक बाजू त्याला बांधायची का काय करायची का नंतर बांधायची? चला हे घेऊन जायचं लांब आता. हा जोर संपत नाही तोवर घेऊन जायची का? मग तू लय लांब जाईन तर. मग तू वरती जातो तिकडं, मी जातो खाली इकडं. मग आली ती किती किती असेल तरी लईच लांब जायला लागेल ना. काही तेवढी रशी सोडायची सोपी नाही ना. चालेल आवाज दे बरं का. एवढं लांब घेऊन गेलो तरी अजून एवढं जावं शिल्लक आहे. अजून लईच पिळा बसतोय राव. ही पिळा काढायचा असतो का? हा असे छोटे 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 आहेत ना, गाठी होत्यात त्या काढायच्या असतात. एकदा फिरी झाली, आता परत दुसऱ्यांदा चाललो आहे तिथपर्यंत घेऊन. परत तिसरी होईन का दोनच होत्या? हां अशा अशा गुतुडं होतं ते काढायसाठी ते करायचे. अशी पाहिजे दोरी. ए इकडे चल पिल्या. हो ते बघा पिल्या कुठं जाऊन थांबलाय वर. ए खाली ये चल. का दोन्ही तोंड समान करून गाठण मारले. आता काय गुंडाळायचं बरोबर. काठीला गुंडाळायचं का? मग त्याने पिळा जातो ना निघून सगळा. दावा गुंडाळायचं काम चालू आहे. म्हणजे ते परत विणताना परत गाठी झाल्या नाही पाहिजेत तशात. एकदम स्ट्रेट विणलं पाहिजे म्हणून हे ताणलं होतं. तिकडं नीट करूस तोवर इकडं कसा गुतुडा होऊन बसला बघा. मग आता हे काढायचा. लय गुतुडे होत्या त्याच्यात, त्यामुळे जरा जपून गुतुडे काढून घ्यायला लागतात. रस्सी ताणून घ्यायची पहिल्यांदी आणि मग विणायचं. भाऊ उमेदवार राम राम. राम राम. चला हो का विणाय चालू झालेला आहे. पहिला कोणचा भाग आहे? पायतानाचा भाग पहिला. हां तुला देऊ का? पायतानाचा भाग. इथून पुढे अशा दोऱ्या येतात ना. इकडं सगळं वरचं असे चौकन चौकन नाही का तसे येतात हे इकडं. आणि हे सगळं पायथ्याचं काम. इथून खाली अशा लाईन येतात ते. आणि आता बघा हे गाठण मारून पॅक केले. चला ही दोरी अशी बांधून झाली. ते काय साठी लावले? तिकडे ते हलू नाही म्हणून. ही दोरी हलू नाही म्हणून ना. चालते. आता आता काय करायचं आहे? उड्या हाणायच्या. आता हे बघा हे गडी उड्या हाणायच्याच म्हणतो. कसा आहे? नवरदेव नवरदेव. हा पण हे पिळा पिळा पडू नाही म्हणून ते परत हे करावं लागेल ना. फिरवायला लागेल मग. आहे झोपायचं मग. हो इथे इथं पिळा. हां अशी बरोबर. हां इथं इथं. चला पिळा पडला होता. पिळा पिळा परत काढला. इथून हे कॉर्नर पाहिला.
दाट नाही ना आपली दाट दाव आहे मग त्याच्यात होईल ना. हे बघा. चला तर इथून ते घडे पडू नये म्हणून एवढं करायला लागते. एक 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 झाले असं 4 म्हणलं एका दुरीत 4 होत्यात का. आता इथून ती आतमध्ये घेतली, तिथून आत घेऊन परत इथून बाहेर आणि हे बघा इथून तेव्हा झाली 1 2 तिसरी तिथं तिथून गडी घालून इकडं. आता चौथी लाईन ही चौथी लाईन परत त्याच कोपऱ्यात. ह्याचं हे बी पिळूनच काढायला लागेल का वाढल्यावर. लईच पिळा बसला इथं. आता ही 5वी लाईन 1 2 3 4 5वी लाईन परत. ठीक आहे. पिळ्यांवर लई लक्ष द्यायला लागते होय. हे लावलेलं का काढायचं सगळं इनून झालं. ए पिल्या काय करतो काठे घेऊन ते तिथून परत 1 2 3 4 5 6वी. आता ही 7वी फेरी. डेंजरस काम बघा हे. सगळ्यात जास्त वेळ आहे ना कुठं जात असेल तर पिळा काढायला जातो आहे ना. बाकी वावायला ह्याला त्याला काय नाही वेळ, पण पिळा काढायला वेळ जातोय तेव्हा. आता ही ह्या दोरीवरून घेतलं ह्या 4 वरून खालीवर खाली हां म्हणजे त्याने टाईट होतात ना ते एकदम टाईट राहतात. आता परत इकडे यायचं इथून परत इकडं परत पिळा काढायचा. गुथुडाच हे बघा अर्धा पाऊण तास झाला असं नाबतोय. पण आहे ना ह्या पिळ्यांमुळं जरा प्रॉब्लेम होते, बाकी नाही काय. त्याच्यामुळे आता ते लाकूड बी काढले आणि दोरी अशी मोकळी केलेली तिकडं पार. आणि आता हे चालू आहे वावायचं. आता हे इथून तिकडं ते बघा तिथं बी परत पिळे झाल्यातले. परत तिकडून तिकडे गेलं, तिथून इथून परत तिकडं असं चक्कर सगळं करून पॅक करायचं. गुतुडा काढला. आता ही इथून आलंय, इथून कुठं जाणार खालून पहिल्या पट्टीच्या वरतून, दुसऱ्या पट्टीच्या खालून, तिसऱ्या पट्टीच्या वरतून, चौथ्या पट्टीच्या खालून, 5व्या पट्टीच्या वरून, 6व्याच्या खालून आणि त्याच्या वरतून असं. अथक प्रयत्नानंतर एवढं विणून झाले. बाकीचं आता उद्या सकाळी करू, लय उशीर झाला आता. एवढं विणून झालं एका रस्सीचा. आणि आता राहिलेली दुसरी रस्सी ती उद्या सकाळी विणू. एक दोरी संपली, आता दुसरीचा जॉईंट चालू आहे ना. चला त्याची गाठण मारायची. गाठण बघू दे कशी काय. गाठण दिलेली, जॉईंट दिलाय 2 दोऱ्यांचा. पॅक. चला एवढी झाली आता विणून, अजून लय राहिली राव. हे 2 जवळ
हे इथं हे पडले वाटतं घडी. अजून हे मागचं राहिलं नाही वाईट. चलो गुड मॉर्निंग गाईज. आज स्पेशल म्हणजे आपलं जे आहे रेग्युलर बाज बनवायचं काम, तेच 3 दिवस झालं बाज करतो आहे, होय ना. शेवटी आज फायनल होईल. वरती थोडी पातळ झाली होती ती, आता थोडी दाट करायची ना वर, दाट करायची इथं बाज. त्यामुळे काल रात्री जे केलं होतं खाली ते सगळं परत काढून आता परत इथं करून पूर्ण करायची. एक तासाभरात होईन की पूर्ण. हां होईन. जेवढी झाली ती त्याच्यापेक्षा अजून 2 पदर जास्त घेतले म्हणजे तर थोडी दाट होईन. त्याच्यामुळं आता तेच चालू आहे काम. काल झालेली पण पूर्ण नव्हती, म्हणजे एवढी टाईट नव्हती, ती लूजच होती थोडी बाज. म्हणून मग आज थोडी टाईट पण करायची आणि दाट पण करायची, त्यासाठी चालू आहे हे काम. पिळं तर आहेतच बा. ओढू खाली अजून. ही ही तिकडेच कडेलाच घालायचं आता, कडेला निघतंय. नाही पुढं पुढं काढीत आणतो की असं कुठे. तिकडे नाही निघायचं, हे तुले होईल. हां का. कडू बघ हे काय झालं तिकड. एकच मिनटं हा काय इधर का, एकच मिनिट. देतो तिकडे आला दिसतोय. हे दाबायचं उचललं. एवढी झाली म्हणून अजून 2 पदर मारायचे, तर त्यासाठी थोडं इकडं सारखं, परत इकडं असं सरकीत जागा करायची आणि मधून परत 2 लाईन म्हणजे जरा दाट होते बाज. वरचा भाग झाला येऊन आता हे पायथ्याचं ना, पायथा काल झाला होता पण काल चुकीचा झाला, त्याच्यामुळे आज परत टाईट ओढून बांधलं की सगळं टाईट वाढलं हे होईल ना सगळं नीट. ज्या म्हणून टाईट वाढलं. गुतले काय. हे गणेश इकडे तू उड आता. झाली तयार. आता ह्याला काय खाली पाणी बिणी काय टाकायचं म्हणले म्हातारी काल, झाडून घ्यायचं काय म्हणतो ते. ह्याच्या खाली 4 पायाच्या ठिकाणी पाणी टाकायचं आणि झाडून घ्यायचं काहीतरी. जनावर असलं येत असलं होतं, त्याने काय होतं किंवा होत असतं जनावर लंगडे चलत. हां का. ते बाज वापरायच्या आधी काय करायला लागतं. बाज वापरायच्या आधी काय करायचं तिथं. कशाचं आहे ते खाली काय झाडून काढावं लागतं की. हातपाणी टाकावं लागतो शेडोका. कशामुळं. ते टाकावं लागतं शेडोका आणि पुन्हा झाडून काढावं लागतं. झाडून काढायचं झाडून. हां का. बाजा खालचं होय. त्याने काय होतं का असंच. काय नाही होते का पहिलं आलं तसं करायचं आपण. हां का. हा मग आहे ते बाज वापरायच्या आधी खाली पाणी टाकावं लागतं म्हणतात आणि झाडून घ्यायचं. आता हे सगळं ते जुन्या पद्धतीचं आलेलं आहे ते करायचं आहे. चला मग आता वापरायच्या आधी ना त्याच्या खाली पाणी टाकू आणि शिपडून घेऊ. बस का तात्या. आणि काय झाडून घ्यायचं का. हां बस का. झाली बाज फायनली. 2-3 दिवस झालं करीत होतो बाज, आज सगळी झाली.
आता वापरायला मजा एक नंबर, कारण की खाटापेक्षा चांगली जो बाज हवी ती, त्यामुळंच चांगली बाज विणून घेतल्या दिवसापासून होतं टार्गेट की बाज बनवायची आणि फायनली झालेली आहे. अशी ही बाज बनवायला तुम्हाला शिकायचं असेल हा व्हिडिओ नीट बघा, कळून जाईल. चलो, कशी वाटली आमची बाज कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.